परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया या संदर्भात आपल्याला काय करायचं आहे, काही क्वेश्चन्स आपण विचारात घेणार आहोत. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला दिलेला जो संख्येचा गट आहे हा पूर्णपणे काय आहे, ऋण संख्येचा गट आहे. बरोबर. आता तुम्हाला माहित असेल की समजा आपण 1/2 त्यानंतर 1/4 जेव्हा आपण अंश सारखा आहे पण छेद जसा जसा मोठा करत जातो तस तस धन संख्येचा अपूर्णांक हा काय होत जातो, लहान होत जातो. म्हणजे याचा अर्थ पहा, आता तुम्हाला जो दिलेला क्रम आहे तर या क्रमला जर आपण धन संख्येमध्ये लिहिलं असतं तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, अंश सारखा असताना ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजे 1/2 सर्वात मोठा राहिला असता, त्यापेक्षा मोठा 1/3, त्यापेक्षा मोठा अपूर्णांक लहान आहे. तर 1/2 सर्वात मोठा, त्याच्यापेक्षा लहान 1/3, त्यापेक्षा लहान 1/4 आणि त्याही पेक्षा लहान कोणता राहिला असता, 1/8 राहिला असता. म्हणजे दिलेले जे अपूर्णांक आहे त्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक जर धन राहिला असता का, धन राहिला असता तर 1/2 हा सर्वात मोठा आहे आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे, 1/8. परंतु इथं सर्व संख्या काय दिल्या आहेत, तुम्हाला ऋण दिलेल्या आहेत. काय दिले आहेत, ऋण दिलेले आहे. आणि ऋण दिलेले असल्यामुळे जर आपण यामध्ये ऋण 1/2 लिहिलं, बरोबर, ऋण 1/3, त्यानंतर ऋण 1/4 आणि ऋण 1/8, तर ऋण संख्येच्या संदर्भात काय लक्षात ठेवायचं, सर्व अपूर्णांक ऋण आहेत, सर्वांचा अंश सारखा आहे आणि छेद जसा जसा मोठा होत जाईल तस तशी ती संख्या किंवा तो अपूर्णांक काय होत जाईल, मोठा होत जाईल. म्हणून ऋण 1/2 पेक्षा मोठे ऋण 1/, ठीक आहे, तो टेक्निकल अडचण होती. पण आता सांगितल्याप्रमाणे आपल्या ऋण संख्ये संदर्भात जो नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, धनाचा संबंध नियम तुम्हाला, ऋण संख्येमध्ये तुम्हाला नियम काय लक्षात ठेवायचा आहे, अंश सारखा असेल आणि छेद जसा मोठा होत जाईल, छेदातली संख्या जशी मोठी होत जाईल तस तसा तो अपूर्णांक काय होत जाईल, मोठा होत जाईल. म्हणून आपला प्रश्न होता की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर त्याचं जे आन्सर असेल ते आन्सर काय आहे, ऋण 1/8. येते लक्षात. या सर्व संख्या जर धन राहिल्या असत्या तर सर्वात मोठा अपूर्णांक कोणता राहिला असता, 1/2, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा. पण ज्या अर्थी सर्व संख्या कशा आहेत, ऋण आहेत, सर्वांचा अंश कसा आहे, सारखा आहे, त्या अर्थी ज्याचा अंश मोठा ज्याचा छेद मोठा अंश सारखा असताना तो अपूर्णांक ऋण मध्ये काय असते, मोठा असतो. ओके. की तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत, 4 अपूर्णांक, आणि तुम्हाला चढत्या क्रमाने आल्यावर शेवटची संख्या म्हणजेच याचा अर्थ सर्वात मोठी संख्या काय करायची आहे, शोधायची आहे. आता 52/65 तर तुम्हाला काय करायचं आहे, संक्षिप्त रूप करायचं. आता कितीच्या पाण्यामध्ये येतील, 13च्या, 13×52, 13×5=65, 117/91 घेतले आपण तर किती येईल, 93 आणि 23×91. त्यानंतर 156/143, 13ला जर आपण 12 ने गुणलं तर किती येतात, 156, आणि 13ला जर किती ने गुणलं आपण, 11 ने गुणलं तर आन्सर काय येतं, 143. ओके. त्यानंतर 13/26 याचा संक्षिप्त रूप किती, 1/2. आता आपल्याकडे जे 4 परिमेय संख्या आलेल्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, 4/5, 9/7, 12/11 आणि 1/2. बरोबर. आता तुम्हाला एक माहित असेल की ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो तो अपूर्णांक जे आहे
तो अपूर्णांक काय असतो, मोठा असतो, कारण त्याला आपण अंशाधिक अपूर्णांक म्हणतो. काय म्हणतो, अंशाधिक. पहिल्या याच्यात जर पाहिलं तर 5 पेक्षा 4 लहान आहेत, दुसऱ्यामध्ये 7 पेक्षा 9 मोठे आहेत, 11 पेक्षा 12 मोठे आहेत आणि 2x पेक्षा 1 लहान आहे. म्हणजे याचा अर्थ या दोन जणांचं तुम्हाला काय करायची गरज आहे का, नाही. हे छेदाधिक अपूर्णांक कारण यांचा छेद मोठा आहे अंशापेक्षा. आता राहिला प्रश्न 9/7. तर याचं काय करायचं, तुम्हाला 1 दशांश किंमत घ्या. 7 1 7, 20 उरले, 7 2 14, 6 7 56. चला 2 स्थळापर्यंत घेऊ. 12/11 मध्ये जर पाहिलं आपण तर किती येईल, 11 1 11, 1 उरले 10, 0 बरोबर. 11 9 99. आणि तुम्हाला हा पण नियम माहित पाहिजे की जास्त फरक नसेल तर पहा, अंश आणि छेदामध्ये कितीचा फरक आहे, 1चा. इथे अंश आणि छेदामध्ये कितीचा फरक आहे, 2चा. इथं सुद्धा क्लिअरिफाय झालं असतं, पण मे बी संख्या जर लांब लांबच्या आल्या तर तुमचं कन्फ्युजन वाढेल. त्यामुळे अगोदर काय करायचं, मोठी संख्या घेताना अपूर्णांकाची आपण ट्रिक काय लावली या ठिकाणी, फक्त अंशाधिक अपूर्णांक घेतले आणि दोघांचेच आपण संक्षिप्त रूप काढले. प्रत्येकाचं काढत बसलो का, नाही. आणि यावरून जेव्हा आपण यांचा क्रम लावू है ना, तर त्या क्रमामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता असेल, 9/7 हे असेल त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम जे आहे तर त्यामध्ये आपल्याला अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी त्यानंतर लसावी या सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे है ना, या टाईपचं गणित आहे. पाहिलं 3 संख्येची बेरीज आहे बरोबर, कंसाच्या मध्ये कंचे भागू बेव माहिती तुम्हाला, अगोदर कंस सोडवायला लागेल. आता छेद जर पाहिला आपण तर कोणत्या कोणत्या संख्या आहेत बरं, 2 3 आणि 4. आता या संख्या जवळच्या आहे म्हणून ठीक आहे, परंतु लांबच्या जर असलं तरी आपण इथं शिकून घेऊ की लसावी कसा करायचा. आपण असं गृहीत धरू की तुम्हाला लसावी माहित नाही. 2चा एकच फॅक्टर आहे 2, 3चे 3च आहे कारण दोन्ही कोणत्या संख्या आहेत, प्राईम नंबर्स, मऊ संख्या आहे. 4चे फॅक्टर्स काय आहेत, 2 गुणिले 2. आता इथं जेव्हा आपण लसावी काढतो ओके, एलसीएम, अशा वेळेस काय करायचं, जे सारखे असतील ते आपण एक वेळेस घेतो आणि जे सारखे नाहीत 3 आणि 2 हे एक वेळेस घेतो बरोबर. सो 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही 12, जे लसावी किती आला, 12. आपल्याला काय करायचं आहे की कंसामध्ये सर्वांचा लसावी 12 घ्यायचा आहे. आणि आता हे 2चा पाढा काय करायचा, आपल्याला 12 पर्यंत रीड करायचा आहे आणि ती जी संख्या येईल त्या संख्येला अंशाला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. तसं की पहा, बेसख 12, बेसख म्हणलं की आपण या ठिकाणी काय करणार, 1 ला किती गुणणार, 6 ने. त्यानंतर छेदामध्ये 3 आहे, 3चा पाढा 12 पर्यंत वाचा, 3 चोक 12. म्हणजे दुसरा जो अंश होता त्याला किती मल्टिप्लाय करायचं, 4 न. 4 त्रिक 12. तिसऱ्या अंशामध्ये किती, 3 न मल्टिप्लाय करायचं. आणि आता मात्र कंस नाही लिहिलं तरी चालतो, 23/12. 6 1 6, 4 दोन्ही 8, 3 त्रिक 9 छेद 12 बरोबर 23/12. 8 आणि 6 14 9 23, 23/12 वजा 23 सारख्या राशीतून सारखी राशी वजा केले तर उत्तर काय येतं, 0. ओके, त्याच टाईपचं थोडंसं गणित आहे, मात्र आता थोडी लेवल वाढली, यामध्ये मायनसचा पण वापर केलेला. आता काही गोष्टींचं आपलं बेसिक फार क्लिअर पाहिजे का. एक या गणितामध्ये एक बेसिक लागणार आहे की जर आपण 2 ऋण संख्येची बेरीज करायला, 2 ऋण संख्येची बेरीज ही नेहमी काय येते, ऋण येते, येते लक्षात. त्यानंतर इथं भागाकाराचं चिन्ह आहे, तुम्हाला माहित असेल समजा 1/2 ला आपण 3/4 न भागायचं असेल तर नियम काय आपला, पहिला अपूर्णांक ऍज इट इज ठेवतो आपण, भागाकारच्या ऐवजी गुणाकार घ्यायचा असेल तर पुढच्या संख्येचं काय घेतो आपण, गुणाकार व्यस्त, मग 4/3 बरोबर आहे का. तर भागाकारचं रूपांतर गुणाकार मध्ये हा बेसिक आपल्याकडे पाहिजे. 2 ऋण संख्येची बेरीज ही ऋण संख्याच असते बरोबर.
एक धन आणि एक ऋण असेल तर त्यांची कधीच बेरीज करायची नाही. लक्षात आलं? एक संख्या धन आणि दुसरी काय आहे ऋण, बरोबर. तर अशा वेळेस त्यांची काय होते वजाबाकी होते आणि चिन्ह हे कोणाचं वापरायचं असतं मोठ्या संख्येचं. आता वरती जर पाहिलं पहा आपण इथं प्लस आहे पण दोन ऋण संख्येची बेरीज आहे. छेद सारखा असल्यामुळे आपण किती वेळेस घेणार एक वेळेस. दोन ऋण संख्येची बेरीज ही काय असणार ऋणच असणार आणि बेरीज होते 102 मध्ये 51 मिळून किती होतील 153. करेक्ट. भागाकाराच्या ऐवजी काय घेणार आपण इथं गुणाकार. अजून एक बेस क्लिअर पाहिजे का. समजा एक अपूर्णांक आहे ऋण 3/4 याला मी असं लिहू द्या किंवा ऋण 3/4 असं लिहू द्या किंवा 3/4 काही फरक पडणार आहे का बघ. ऋण चिन्ह हे तिन्ही ठिकाणी या पूर्ण अपूर्णांकाला अप्लिकेबल आहे. 3/4 याचा अर्थ हा ऋण फक्त 4 लाच अप्लिकेबल आहे 3 ला अजिबात नाही असं आहे का नाही. लक्षात आलं मग हे एक बेसिक क्लिअर पाहिजे. पाहता मग ऋण 125 कुठे जातील अंशामध्ये आणि 25 कुठे येतील छेदामध्ये. क्लिअर. कारण यांचा भागाकारच्या ऐवजी गुणाकार करायचा असेल तर समोरच्या संख्येचं काय करायचं गुणाकार व्यस्त. ठीक आहे. आता 25 एक 25 25 5 125 दोन ऋण संख्येचा गुणाकार आहे म्हणजे ऋण इथं काय झाले कट झाले. 17 5 85 17 9 153 5 1 5 5 1 5 अंशामध्ये काय बरं 9 गुणिले 1 आणि खाली आहे 1 गुणिले 1 म्हणजे 9/1 म्हणजेच आन्सर किती येईल 9. ओके. आता पुढच्या गणितामध्ये जर पाहिलं आपण एका ठिकाणी प्लस आणि एका ठिकाणी काय दिलं आहे मायनस. नियम सिंपल लक्षात घ्या. 4/7 ला आपण 4/7 घेणार तर मला सांगा इथं प्लस आहे इथं मायनस आहे तर प्लस आणि मायनस यांचा गुणाकार काय असतो मायनस. बेसिक काय माहित पाहिजे पहा आपल्याला प्लस आणि प्लस यांचा गुणाकार नेहमी काय असतो प्लस धनसंख्या असते. दोन ऋण संख्येचा गुणाकार सुद्धा काय असतो धन असतो. एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असेल तर आन्सर काय येईल पहिली धन दुसरं ऋण असेल तरी काय येणार ऋण येणार. आता गुणाकारचं चिन्ह जर समजा कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर आहे याचा अर्थ त्यांच्यामध्ये काय असतो गुणाकार असतो. सो प्लस आणि मायनस पहा प्लस आणि मायनस यांचा गुणाकार काय घ्यायचा आपल्याला -11/7 गुणिले ऋण 7. पण आता छेद सारखा आहे एकदाच घेणार 4 मधून 11 काय करायचे आपल्याला मायनस करायचे आहे. 11 मधून 4 वजा करा किती राहतील -7/7 गुणिले ऋण 7. भागाकार करून घेऊ 7 1 7. आता दोन संख्या जर ऋण असतील तर त्यांचा गुणाकार काय घ्यायचा धन म्हणून 7 1 7. दॅट इज द आन्सर. पुढे संख्या दिलेली आहे तुम्हाला 4 परिमेय संख्या दिलेली आहे त्यामध्ये कोणती शोधायची तुम्हाला पूर्णांक संख्या बरोबर. आता मला सांगा जे नॅचरल नंबर आहे नैसर्गिक संख्या तर त्या कुठून सुरू होतात 1 2 3 बरोबर हे झाले नॅचरल नंबर. त्यानंतर जे पूर्ण संख्या आहे ज्यांना आपण होल नंबर्स म्हणतो तर ते कुठून सुरू होतात 0 पासून. पूर्णांक संख्या ज्या आहेत त्यांच्यामध्ये आपण काय घेतो ऋण 3 ऋण 2 ऋण 1 0 1 2 3 याप्रमाणे बरोबर ना. ज्यांना आपण इंटिग्रल्स म्हणतो. याच्यात धन चालतील ऋण चालतील फक्त अपूर्णांक स्वरूपात पाहिजे का नाही. त्यानंतरच्या संख्या कोणत्या आहेत परिमेय संख्या. अशा संख्या की ज्या आपण कशा स्वरूपात लिहू शकतो a/b स्वरूपात. आणि पुढचा आहे अपरिमेय संख्या जसे की वर्गमूळ 2 पाय यांची किंमत निघते का
डिफाईन होत नाही, दॅट्स वाय ते आहे अपरिमेय संख्या. बरोबर. पायची किंमत जर तुम्ही 22/7 घेतली तर ती कशामध्ये येईल? परिमेयमध्ये येते लक्षात. त्याच्यानंतर 3.14 जर घेतली त्याची किंमत, ती सुद्धा परिमेयमध्ये आहे, पण स्वतः पाय कशामध्ये आहे? अपरिमेयमध्ये आहे. मग ह्या बेसिक नुसार 3/6 अर्थातच त्याचं काय झालं? 1/2. 1/2 म्हणलं की ही संख्या कोणत्या गटामध्ये गेली? परिमेय संख्या गटात गेली. येते लक्षात. त्यानंतर पुढचं जर पाहिलं आपण -4/9. सांगा, ऋण काय होतात? कट होतात. 4/9 ही सुद्धा कोणत्या कॅटेगरीमध्ये बसू शकते? परिमेय संख्या कॅटेगरी. त्यानंतर आहे 11/5. ऋण कुठेही तुम्ही वापरू शकता, काही मॅटर नाही. ही सुद्धा a/b स्वरूपात आहे, दॅट्स वाय ही सुद्धा काय आहे? परिमेय संख्या. ऋण 9/3. तर 3च्या पाड्यामध्ये 9 येतात, 3×3 9. ऋण 3 आहे, याचा अर्थ काय झालेला आहे? ही संख्या कोणती संख्या कॅटेगरीमध्ये येईल? पूर्णांक संख्या असणार. बरोबर. हे काय असू शकते या ठिकाणी? पूर्णांक संख्या असणार. ओके. परिमेय तर आहेच, मात्र आपला प्रश्न काय होता? पूर्णांक संदर्भात. ओके. आता या गणितामध्ये तुम्हाला 5 संख्येचा गट दिला आणि मध्यभागी कोणती संख्या येईल जर उतरत्या क्रमाने लावलं तर? चढत्या क्रमाने आहे का? नाही. तर अशा प्रकारच्या गणितामध्ये एक लक्षात घ्या, एक सिंपल ट्रिक आपण लक्षात घेऊ की मी तुम्हाला सांगितलं की सर्वात अगोदर फरक बघायचा. 14 पेक्षा 13 कमी आहे, 10 पेक्षा 9 1 ने कमी आहे, 13 पेक्षा 12 1 ने कमी, 16 पेक्षा 15 1 ने कमी आणि 21 पेक्षा 20 1 ने कमी. म्हणजे प्रत्येक वेळेस जो छेद आहे, छेदापेक्षा अंश हा 1 ने काय आहे? लहान. आता सपोज मी 2 संख्या घेतो रेफरन्स साठी. एक आहे 1/2 आणि दुसरी संख्या आहे 2/3. आईचा फोन आलता घरला, तब्येत कोणा ठीक नाही तुझी काय? आता हे रेफरन्स साठी का घ्यायचं? का याच्यातून आपण एक नियम शिकणार आहे, ते लक्षात पहा. 2 आणि 1 मध्ये 1 चा फरक आहे, 3 मध्ये 2 मध्ये 1 चा फरक आहे. 1/2 चा आपण जर फ्रॅक्शन पाहिला तर किती येईल? आन्सर त्याचं 2×5 10. आणि 2/3 मध्ये जर पाहिलं तर पहा 20 झाले, 3 सख 18, 3 सख 18. काय झालं बरं? जेव्हा छेदापेक्षा अंश मोठा आहे आणि टप्प्याटप्प्याने जसजसं त्या संख्या वाढत चालल्या तसतशी त्यांची व्हॅल्यू सुद्धा काय होत चालली? वाढत चालली. क्लिअर? मग आता इथे काय झालं की आपल्याला काय करायचं? सर्वात अगोदर उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम लावायचा याचा अर्थ काय झाला? फरक 1 चा असताना ज्या अंश आणि छेदातल्या संख्या सर्वात मोठ्या आहेत तर त्या संख्या सर्वात मोठ्या येतील, त्या सर्वात अगोदर आपल्याला प्लेस करावं लागेल. मग सांगा सर्वात अगोदर कोणी? 20/21. बरोबर. त्याच्यापेक्षा लहान कोणती येईल सांगा? 15/16. त्यापेक्षा लहान 13/14. त्यापेक्षा लहान कोणतं येईल? 12/13. आणि सर्वात लहान कोणतं येईल? 9/10. आणि आपल्याला विचारलं होतं की मध्यभागी कोणता येईल. आता 5 संख्या असल्यामुळे चढता आणि उतरता क्रम जरी तुम्ही कोणताही लावला तर मध्यभागची संख्या बदलणार आहे का? नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की फरक 1 चा असेल. 1 म्हणजे काय लक्षात घ्या. कोण लहान पाहिजे? अंश छेदापेक्षा 1 ने लहान. काय पाहिजे आपल्याला? अंश छेदापेक्षा 1 ने जर लहान असेल तर हा नियम तुम्ही अप्लिकेबल करायचा की ज्याचे अंश आणि छेदातील संख्या मोठी असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा. आणि त्याचं थेरोटिकल प्रूफ मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. करेक्ट? आता असं झालं की पहा पुढचं घेतो मी 3/2 आणि त्यानंतर घेतो 4/3. यामध्ये काय झालं बरं?
प्रत्येक वेळेस अंश काय यायला या ठिकाणी 1 ने मोठा यायला है ना. 3/2 आणि 4/3 मध्ये जर पाहिला आपण तर अंश जो आहे हा छेदापेक्षा कसा यायला 1 ने मोठा, बरोबर. छेदापेक्षा 1 ने मोठा येत असेल तर अशा वेळेस कोणते नियम लागू करणार आपण. अगोदर आपण टॅली करू. सांगा किती येईल. याचा आन्सर 1.5 करेक्ट. याचा आन्सर किती येईल सांगा. 3 1 3 10 3 3 9 3 3 9. याचा अर्थ अंश छेदापेक्षा 1 ने जर काय असेल मोठा असेल तर ज्या अपूर्णांकाच्या संख्या लहान तो अपूर्णांक मोठा. क्लिअर. आणि वरती कोणता नियम पाहिला आपण. अंश हा छेदापेक्षा जर कशा असेल 1 ने लहान असेल तर दिलेल्या संख्येच्या क्रमामध्ये ज्या संख्येचे अंश आणि छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. क्लिअर. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कंसाच्या आतमध्ये अपूर्णांकाच काय दिलेला आहे गुणाकार, बरोबर. यामध्ये 5/7 असेल, 28/15, 9/8 आणि 3. ओके. अगोदर आपण काय करू एवढ्याचा विचार करू. ठीक आहे ना. किंवा ठीक आहे भागाकारच्या ऐवजी काय घेऊ तुम्ही गुणाकार. तर गुणाकार घेतल्यावर गुणाकार वेळेस तर काय होईल 2/9. डायरेक्ट तुम्ही कॅन्सल करू शकता. 7 1 7 4 28, 5 1 5 3 3 1 3 3 4 1 4 2 8. अंशामध्ये शिल्लक कोण आहे 3 आणि 3, बरोबर. 3 3 किती होईल 9. छेद कोण आहे 2 गुणिले 2/9. 2 गुणाकार व्यस्त संख्या असले तर त्यांचा गुणाकार काय असतो 1 असतो. आन्सर काय 1. करेक्ट. पुढचा विभाग काय दिला आपल्याला 40/13 या परिमेय संख्येमागील म्हणजे अगोदरची पूर्णांक संख्या येण्यासाठी तिच्यामधून कोणती संख्या वजा करावी लागेल. पहिल्यांदा आपला बेस क्लिअर काय पाहिजे की पूर्णांक संख्या म्हणजे काय. पूर्णांक मध्ये कोणत्या कोणत्या संख्या येतात सर्व प्रकारच्या ऋण संख्या, त्यानंतर 0, त्यानंतर 1 2 3, बरोबर. म्हणजे पूर्णांक संख्या ज्या आहेत यामध्ये सर्व ऋण संख्या, त्यानंतर सर्व पूर्ण संख्या म्हणू आपण, हे की नाही, किंवा 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या. तर आता 40/13 यामधून कोणती संख्या वजा करायची आहे. कोणती संख्याला आपण काय कन्सिडर करू x. थोड्या वेगळ्या पद्धतीने बघू आपण. तर आता मला सांगा इथं कोणता अंक घ्यायचा हे कशावर ठरवायचं. तर 13चा पाढा तुम्ही 40 पर्यंत वाचायचा आणि कमीत कमी भाग द्यायचा, बरोबर आहे का. मग सांगा 13 3 39 आणि 13 4 52 मोठे व्हायले. मग 13 3 39. मग डायरेक्ट इथं काय घेऊन साईड टाकायचं 3. 40/13 मधून कोणती संख्या वजा करायची. कोणतीला काय म्हणलं आपण x. ही येणारी पुढची जी संख्या आहे ती काय यायला पाहिजे पूर्णांक. मग जवळचा पूर्णांक कोणता हे कसं आपण डिसाइड केलं. तर 13चा पाढा 40 पर्यंत वाचला, भाग किती बसला 13 3, म्हणून समोर किती लिहिलं आपण 3 अशी मांडणी करायची. मग आता सांगा 40/13 हे धन 3 लिहिल्यावर काय होती ऋण 3. ऋण x विरुद्ध बाजूला गेल्यावर धन x. मग x बरोबर सांगा 13 3 39 वरचे 40 ऍज इट इज. 13 3 39 छेद किती घेतले आपण 13. 40 मधून 39 वजा करा किती राहील 1. आन्सर काय आलं 1/13. म्हणजे 40/13 मधून जर 1/13 वजा केलं आपण तर जवळची काय येईल पूर्णांक संख्या येईल. ओके. पुढचं गणित आहे ऋण 3/34, बरोबर. त्यानंतर ऋण 2/17, ऋण 5/51
आणि ऋण 4 चे 68 असे किती अपूर्णांक दिले तुम्हाला 4 अपूर्णांक. हे कोणत्या क्रमाने लावायचे चढत्या क्रमानं. आणि काय विचारलं शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. आता एक लक्षात घ्या की या सर्वांमध्ये जर पाहिलं आपण 17 1 17 17 2 34 17 3 51 आणि 17 4 68 बरोबर. तर आता यामध्ये काय होणार बरं की लसावी तुम्हाला घ्यावं लागेल बरोबर आहे का. तसं लसावी घेताना काय होणार माहिती का आपण की 51 आणि 68 येत नाही म्हणून आपण डायरेक्ट काय करायचं 17चा डायरेक्ट एंड घेऊन टाकू. किती आहे 170 बरोबर. मग 170 येण्यासाठी मला सांगा 34 ला किती मोजावं लागेल 34 ला किती मोजावं लागेल 5 न मोजावं लागेल. 34 पंचे 170 बरोबर. किंवा एक काम करू जाऊ नियम मोडायचा नाही आपल्याला आपण डायरेक्ट काय करू लसावी करू. काय करू तर लसावी कशाचा काढायचा सांगा आपल्याला मग 34 किती आहे 17 दोन्ही 34 त्यानंतर 17 याचं 17 ची 51चं काय सांगा 17 त्रिक 51 आणि 68 चे काही 17 गुणिले 4 पुन्हा 4 चे काही 2 दोन्ही 4 बरोबर. मग आता त्यांचा आपल्याला लसावी घ्यायचा आहे. लसावीचा नियम माहिती आहे सर्वांना. सर्व ठिकाणी सारखं कोण आहे 17 अजून कुठे आहे का सारखं 2 आहे त्यानंतर 3 आणि 2 17 दोन्ही 34 3 दोन्ही 6 सांगा साइन 24 साइन 3 18 आणि 2 20 किती यायला लसावी 204. ठीक आहे. एक्झॅक्ट लसावी आपण फाइंड केला. एक्झॅक्ट लसावी फाइंड केल्यानंतर आता 34 ने त्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल. येते लक्षात. आता एक लक्षात घ्या हे 204 जे आहे हे ऍक्च्युअल काय आहे बरं हे 17 ला आपण 12 ने गुणले. येते लक्षात. जसं की 34 सकट 34 ची पुढे आहे 17 दोन्ही 34 म्हणजे याचा अर्थ 204 चे फॅक्टर्स आपल्या माइंड मध्ये सेट पाहिजे. पहा इथं सांगितलं 34 ला 6 न गुणलं तर किती येतात 206 म्हणून 3 ला सुद्धा किती गुणणार आपण 6 ने बरोबर. सांगा किती येईल 3 सक 18 खालचा गुणाकार करायचा नाही गरज नाही. किती येतो डायरेक्ट 204 लिहू शकता. त्यानंतर 17 ला किती न गुणलं तर उत्तर 204 येईल 12 ने. सो 12 ने जर गुणलं तर किती येईल -24/204 5/51. आता एक लक्षात घ्या इथं 17 आहेत 51 साठी काय करता येईल आपल्याला सांगा 17 3 51 आणि 3 चौक 12 म्हणजे 12 चे फॅक्टर कसे येईल 17 3 51 51 गुणिले 4 मग डायरेक्ट इथे किती मल्टिप्लाय करणार मी 4 न आणि वरती सुद्धा 4 हे मायनस आहे. आन्सर किती -20/204. त्यानंतर 68 आता 68 पहा 17 चौक 68 म्हणजे किती गुणा लागेल 3 ने. सो 4 गुणिले 3 आणि 68 गुणिले 3 इज इक्वल टू किती येईल -12/204. आता आपल्याला धनसंख्येचा नियम काय आहे बरं की छेद सारखा असेल. धनसंख्येचा नियम काय आहे पहा धन इथं 2 मिनिटासाठी मी लसावी काय करतो इथं कट करून घेतो. ठीक आहे. प्रश्न आहे की ज्या संख्येचा छेद सारखा आहे है ना 3 4 जेवढे काही अपूर्ण घेतले आपण सर्वांचा छेद जर सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो. परंतु जसं की पहा 3/5
आणि 4/5 धन असताना यामध्ये मोठा कोणता घेतो आपण, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. पण तेच जर मी वजा घेतले -3/5 आणि -4/5 यामध्ये काय होईल, ज्याचा छेद सारखा असताना अंश ज्याचा लहान तो अपूर्णांक काय होईल या ठिकाणी मोठा होईल. म्हणून ऋण असताना ज्याचा छेद तर सारखाच आहे, अंश ज्याचा लहान संख्या असेल ती संख्या काय असणार, तो अपूर्णांक मोठा असणार. पण मला सांगा या सर्वांमध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे, 12. म्हणून -12/2/4 बरोबर आहे का. आता आपल्याला क्रम लावायचा, चढता क्रम लावायचा आहे. सो चढता क्रम मध्ये सर्वात मोठा शोधला आपण आणि हळूहळू सर्वात लहानकडे जाऊ. मग आता मला सांगा यामध्ये सर्वात मोठा आहे -12 वाला आणि सर्वात लहान कोणता आहे -24 वाला. मग तिथून सुरुवात करू आपण. 24 वाला कोणता आहे -2/17 बरोबर. त्याच्यापेक्षा लहान कोणता येईल -5 त्याच्यापेक्षा मोठा सॉरी -5/51. त्याच्यापेक्षा मोठा कोणता येईल 18 वाला म्हणजे कोणता -3/34 आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे -12/204. लावला त्याचा क्रमांक निगेटिव्ह असल्यामुळे आपण इथला नियम वापरला की छेद समान असताना ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा. मग आता सॉरी हे अपूर्णांक कोणता होता -4/68 होता, करेक्ट ना. मग आता आपल्याला विचारलं की चौथ्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरा कोण आहे -3/34. म्हणून यामध्ये जे उत्तर येईल -34 असेल. ओके. पुढचं उदाहरण आहे की 22/3 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा अपूर्णांक येण्यासाठी त्यात कोणती संख्या मिळवावी लागेल. या अगोदर आपण काय केलं होतं बघा की कमी करावी लागेल असं होतं. यावेळेस काय आहे मिळवावी लागेल. तर मिळवावी लागेल मध्ये काय करायचं माहिती का, जो दिलेला अपूर्णांक आहे कोणता आहे 22/3 यामध्ये कोणती संख्या त्या कोणतीला काय म्हणलं आपण x मिळवावी लागेल म्हणजे काय करावं लागेल बेरीज. तर लगतचा मोठा अपूर्णांक घ्यायचा, लगतचा मोठा अपूर्णांक लक्षात घ्या. किंवा मोठा अपूर्णांक येताना आता इथं मी पर्याय दिला नाही पा, किंवा आपण कन्सिडर करू की लगतचा मोठा अपूर्णांक किंवा यामध्ये मी एक पॉइंट ऍड करतो. कोणता पॉइंट ऍड केला मी पूर्णांक संख्या, म्हणजे ते मोठा अपूर्णांक जे आहे ती एक प्रकारची काय असेल पूर्णांक संख्या असेल असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे. तर हे मोठा अपूर्णांक मी कट करतो आणि लगतची काय घेतली आहे मी ठिकाणी गणितामध्ये पूर्णांक, कारण मी ऍक्च्युअल पर्याय घेतलेले आहे की नाही त्याच्यामुळे. तर पण 22/3 यामध्ये आपल्याला अशी संख्या मिळवायची आहे की आपल्याला लगतची काय आली पाहिजे पूर्णांक संख्या आली पाहिजे. मग मला सांगा ती लगतची पूर्णांक संख्या कशी शोधणार तुम्ही, जो भाग बसतो ना त्याच्यापेक्षा एक पुढचे घ्यायचं. म्हणजे पहा 3चा पाढा 7 पर्यंत वाचा, 3×7=21 बरोबर आहे का. आणि पुढचं एक घर पुढं करा 3×8=24. म्हणजे इथं लिहिताना तुम्हाला काय लिहावं लागेल इथं 24 लिहावं लागेल. लक्षात आलं का. सो 24/3 करेक्ट. हे 24 कसे घेतले लक्षात आलं तुम्हाला. किंवा तुम्ही मग इथे डायरेक्ट तुम्ही 8 बी घेऊ शकता, काय अडचण नाही. जसं की भाग किती बसला 3×7=21. मी काय म्हणलो तुम्हाला एक पुढचं घ्या 3×7=21 आहे. 3×7=21 केव्हा घेतले असते आपण जर x वजा राहिला असता तर, पण इथं x काय करलो आपण प्लस करायलो. मग 3×7=21 च्या ऐवजी एक पुढे गेलो की 3×8=24. मग x ची किंमत काढताना 8 मधून हे +22/3 ऑपोजिट साइडला गेल्यावर काय होतील मायनस होतील. सो 8×3=24 -22/3 अर्थातच उत्तर किती या ठिकाणी 203.
म्हणजे 22/3 मध्ये आपण जर 2/3 मिळवले की लगतची काय येते पूर्णांक संख्या येऊ शकते. आणि राहिला प्रश्न अपूर्णांकाचा, ते जर तुम्ही ऑप्शन वरून करू शकता, त्याची काही अडचण नाही.